सगळेजण वाजूया. खरं तर आजचा दिवस फार महत्वाचा आहे. म्हणजे प्रचंड महत्वाची चळवळ, प्रचंड महत्वाचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. या दिवसाचं महत्व प्रचंड आहे. आज हा जो काही सोहळा आपण या ठिकाणी आयोजित करतोय, तुमचा आग्रह म्हणजे आपल्या चर्चेमध्ये सुद्धा किंवा सगळ्यांच्या चर्चेमध्ये या दिवसाच्या संदर्भाने म्हणजे ह्या पुस्तकाचं प्रकाशन याच दिवशी व्हावं असं एक काहीसा एक अंतर्मनातून येत असलेला आग्रह होत आहे. तर याचं कारण काय, या कारणापासून आपण पुढे जाऊया आणि आपल्या गप्पा करूया. एक म्हणजे हे जे अभंगबोध पुस्तक आहे आता नव्याने आलेलं, हे पुस्तक लिहायचं म्हणून लिहिलेलं पुस्तक नाहीये. जसं होय होय वारकरी हे लिहायचं हे ठरलेलं होतं, तसं काय हे पुस्तक लिहायचं असं ठरलेलं नव्हतं. काय झालं, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये मी चालत होतो आणि मार्मिकचे कार्यकारी संपादक आहेत मुकेश माचकर, ज्यांना मामू म्हणून महाराष्ट्रातले काही लोक ओळखतात. तर हे जे मुकेश माचकर सर आहेत, या माचकर सरांनी मला आग्रह केला की तुम्ही मार्मिकमध्ये लिहायला पाहिजे. मार्मिक हा शिवसेनेचा पेपर आहे, म्हणजे शिवसेनेचं साप्ताहिक आहे. अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय आणि राजकारण यांचा जरा जवळचा संबंध आल्यामुळे हे सांगतो की जरी मी शिवसेनेच्या पेपरमध्ये लिहित असतो तरी मी शिवसेनेचा नाही, कारण मी मुळात कुठल्याच राजकीय पक्षाचा नाही. आपला एकच पक्ष आहे, एकच पक्ष हरिनामावर लक्ष. तर कुठल्याही पक्षाचं नाही, पण त्या साप्ताहिकामध्ये लिहून जर आपल्या संतांचा विचार लोकांपर्यंत पोहोचत असेल तर ते आपण लिहायला पाहिजे असं म्हणून लिहायचं ठरलं. आता कशावर लिहायचं, तर मग त्यातनं काही गोष्टी ठरवल्या गेल्या आणि असं ठरलं की संतांचे जे अभंग आहेत, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले आणि या संतांनी जे अभंग लिहिले त्या अभंगाचं आपण जरा विश्लेषण करून सांगायचं. कारण शेवटी कीर्तन म्हणजे तरी काय असते, तर एका अभंगाचं विश्लेषण करून सांगणं असतंय, बरोबर ना. एक अभंग आपण कीर्तनाला अधिष्ठान म्हणून घेतो, सेवेचा अभंग, आणि त्या सेवेच्या अभंगाचं आपण निरूपण करतो. तर तसं एक आपण संतांचा अभंग घ्यायचा आणि त्याचं निरूपण करायचं आणि ते निरूपण लिहायचं असं ठरलं आणि मग अभंगावर निरूपण लिहायला सुरुवात झाली. आता आपल्या परंपरेमध्ये म्हणजे भोसले महाराजांच्या परंपरेमध्ये तुकाराम महाराजांचा अभंग सोडून इतर संतांचा अभंग कीर्तनाकरता घ्यायचा नाही अशा प्रकारचा एक संकेत आहे. पण आता मार्मिक मध्ये काही कीर्तन नाही ना, तर मार्मिक मध्ये आपण इतरही संतांचे अभंग घेऊ शकतो. म्हणून मग त्याच्यामध्ये मी सगळ्या संतांचे अभंग घेतले आणि जवळपास 8 संतांच्या 25 अभंगावर निरूपण केलं. निरूपण झाल्यानंतर एक छोटं पुस्तक होण्या एवढं जे वारकऱ्यांना सहजासहजी घेता येईल, वाचता येईल असं पुस्तक होईल असा अंदाज आल्यानंतर त्याचं पुस्तक करायचं असं ठरलं. आणि मग त्याच्यातनं अभंगबोध याच नावाने ते लेख लिहिलेले होते, त्याच्यामुळे अभंगबोध असं पुस्तक करायचं ठरल्यानंतर मग काय प्रकाशकांशी बोलणं सुरू झालं आणि मग आपला मित्र आहे सुजित काळंगे, तर त्याचं पुस्तक नाका नावाचं प्रकाशन आहे, त्या प्रकाशनातर्फे हे पुस्तक काढायचं असं आम्ही दोघांनी मिळून ठरवलं आणि पुस्तक नाका प्रकाशनाच्या वतीने हे अभंगबोध हे पुस्तक आलं. आता त्याचा प्रकाशन सोहळा कुठं करायचा, तर पहिला गिरडीला झालाय. म्हणजे देवाच्या आधी गुरु असतो ना पहिला, आणि गुरुच्या माध्यमातून आपण कुठं पोहोचतो तर देवापर्यंत पोहोचतो. मग देवाचं क्षेत्र कोणतं, तर पंढरपूर. म्हणून पंढरपूरमध्ये करायचा. आणि पंढरपूरमध्ये कधी करायचा, तर 10 मेला साने गुरुजींनी जे उपोषण केलं आणि आजच्या 10 मेला त्यांनी मोसंबीचा रस पिऊन ते उपोषण सोडलं. आजच्या दिवशी पंढरीचा पांडुरंग हा संपूर्ण जगाचा झाला. ज्यांना प्रवेश नव्हता त्यांना प्रवेश आजच्या दिवशी मिळाला, त्याला अनुलक्षून आजचा दिवस निवडला आणि आजच्या दिवशी समतावारीच्या निमित्ताने या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकाचं नाव जे आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे आता एक जे म्हटलं की आपल्या सोयीचा घटनांचा अर्थ किंवा त्याच्या पद्धतीचा एका नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जो काही प्रयत्न होतो या सगळ्यामध्ये अभंगबोध हे नाव मला फार लक्षवेधी वाटलं. तर ते नाव देण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे नेमकं? आता बोध हा जो शब्द आहे ना, बोध हा शिकवण उपदेश या शब्दांपेक्षा जरा अधिक चांगला शब्द आहे. म्हणजे संतांच्या वाङ्मयातला जवळचा शब्द आहे. कारण संतांनी कुठेही शिकवण असा शब्द वापरलेला नाही, उपदेश वापरलेले पण फार कमी ठिकाणी वापरलेले आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा उपदेश केलेला आहे.
पण उपदेशापेक्षा सुद्धा परिणामकारक शब्द जर कुठला वापरला असेल तर त्यांनी बोध असा शब्द वापरलेला आहे. बोधा माझी बोध तुका पंचमतो वेद असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. बोधामध्ये सर्वोत्तम बोध कोणता, तर बोधामध्ये सर्वोत्तम बोध हा तुकाराम महाराजांचा आहे, म्हणजे सगळ्या संतांचा आहे. तुकोबाराय म्हणजे सगळे संतच आहे. तर बोधातला सर्वोत्तम बोध हा संतांचा आहे आणि मग तो सर्वोत्तम बोध आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. या भूमिकेतनं याला अभंग बोध असं नाव दिलं. आणि अभंगांचा अर्थ हा अनेक प्रकारे लागतो. मगाशी जळगावकर महाराज सांगत होते मनाचं काही घालण्याचा, म्हणजे मनाचं काही घातलेलं, मनाचं काही घातलेलं नाही. तर ते कसं आहे, आमच्यावर एक आम्ही पुरोगामी आहे असं लोक म्हणतात. तर त्याच्यामुळं हे पुरोगामी लोकांच्या कार्यक्रमाला गेलो तर ह्या सगळ्याची थोडी काळजी घ्यावी लागते म्हणून ते बोललेले आहे. पण याच्यात मनाचं काही मी घातलेलं नाहीये. आता एक अभंग मी तुम्हाला सांगतो. वारकरी संप्रदायातला तुकोबारायांचा अभंग आहे, खेविल्याचा अभंग आहे. आणि खेविल्याच्या या अभंगामध्ये तुकोबारायांनी 4 संत सांगितलेले आहेत. अभंग बघा. एके घाई खेळता न पडशी डाई, दुचाळ्याने ठकशील बाहिरे, त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होशी, या चौघांची तरी धरी आता सोयी रे. आता ह्या चौघांची सोय धर असं तुकोबाराय म्हणतात. आता हे चौघ कोण कोण आहेत पहिलं सांगतात. शिंपी याचा पोर एक खेळिया नामा, म्हणजे पहिले कोण आहेत, नामदेव आहे. दुसरे ज्ञानदेव मुक्ताई वटेश्वर चांगा सोपान आनंदे खेळतील, म्हणजे दुसरे कोण आहेत, ज्ञानोबा आहे. तिसरे रामा बसवंत कबीर खेळिया, म्हणजे कोण आहेत, तिसरे कोण आहेत, कबीर आहे. चौथे ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला, कोण आहे, एकनाथ महाराज आहे. हे 4 संत झाले की नाही. पहिले कोण, नामदेव आहे. दुसरे कोण, ज्ञानोबा आहे. तिसरे आणि चौथे एकनाथ महाराज. आता ह्या चौघांची तरी दही सोयी रे असं पहिल्या चरणात म्हटलेलं आहे. आणि पुढच्या 4 चरणामध्ये 4 संतांची नावं सांगितलेली आहेत, बरोबर. मग जर पुढच्या 4 चरणामध्ये 4 संतांची नावं सांगितलेली आहेत तर चौघांची या शब्दाचा अर्थ काय, पुढच्या 4 संतांची. याचा अर्थ वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर यांनी असा लावला की चौघांची सोयधर म्हणजे 4 वेदांची सोयधर. 4 वेदांचा यात काय उल्लेख आहे का, संपूर्ण अभंगामध्ये वेदाचा कुठे उल्लेख नाही. मग आता मनाचं कुणी घातलं, आणि मूळ संतांना जे अभिप्रेत आहे ते कुणी सांगितलं, तर जे मूळ अभिप्रेत आहे ते या पुस्तकामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. संतांच्या अभंगांचा मूळ अर्थ काय, संतांना काय अपेक्षित असेल, संतांचा बोध नेमका काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असं हे संतांचा अभंगांचा बोध सांगण्याचा प्रयत्न असलेलं हे अभंगबोध नावाचं पुस्तक आहे. याच्या आधी होय होय वारकरी आलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा मला एक असं म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला जाणवलं की तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये असो, पोस्टमध्ये असो, या सगळ्यामध्ये हा समतेचा आग्रह आहे. म्हणजे यातले जे अभंग आहेत त्यातली जी मांडणी आहे तर समतेचं आग्रह करणाऱ्या अभंगांवरचं भाष्य असा उल्लेख त्याच्यामध्ये सुरुवातीला सुद्धा केला. तर ही जडणघडण कशी झाली, म्हणजे नेमकं मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेमकी समतेची जडणघडण कशी होते हे सुद्धा आम्हाला समजलं पाहिजे. काय नेमकं याचा प्रवास राहिला. एक म्हणजे समता हा जो शब्द आहे ना, हे सगळ्यांनी सम असणं, सगळ्यांनी एक असणं, आणि हे वारकरी परंपरेचं तत्वज्ञान आहे. मगाशी मोपरे महाराजांनी आपल्याला सांगितलं की वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा संप्रदाय आहे. आज आपण साने गुरुजींचा उल्लेख करतोय, त्या साने गुरुजींचं आणि आपल्या भोजलिंग महाराजांचं सुद्धा एक साम्य आहे. कारण माझे जे आजोबा वैकुंठवासी भोजलिंग महाराज होते, महाराजांनी गावामध्ये मारुतीचं मंदिर बांधलं म्हणूया किंवा जीर्णोद्धार केला म्हणूया, कारण प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतं. पण आमच्या गावातला मारुती हा दगड दोंड्यामध्ये मातीमध्ये पडलेला होता. त्या मारुतीचं मंदिर पहिल्यांदा माझ्या आजोबांनी म्हणजे भोजलिंग महाराजांनी बांधलं. आणि मंदिर बांधल्यानंतर बांधलेल्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश द्यायचा नाही असं गावातल्या लोकांचं म्हणणं होतं. पण भोजलिंग महाराजांनी जर सांगितलं की जर तुम्ही दलितांना प्रवेश देणार नसाल तर मी तुमच्या मंदिरात येणार नाही. आणि मग महाराजच मंदिरात नाही तर मंदिराचा काय उपयोग, असं म्हणून गावातल्या लोकांनी आमच्या गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रवेश दिला. हे महाराज सुद्धा अनेक वेळा सांगत होते आणि आपल्यापैकी काही लोकांना माहिती आहे. तर हे समतेचे संस्कार आजोबांपासून वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगातनं, आजोबांच्या संस्कारातनं
आलेलेच होते. ते अधिक स्पष्टपणे या पुस्तकांमधनं, दोन्ही पुस्तकांमधनं म्हणजे होय होय वारकरीमधनं आणि अभंगबोध या दोन्ही पुस्तकांमधनं ते मांडण्याचा प्रयत्न केले. अभंगबोध लिहित असताना जे काही अभंग निवडले गेले किंवा जे काही अभंग निवडण्याच्या पाठीमागे काही निकष होते का, किंवा असं काय ठरवलं होतं की क्रायटेरिया काय ठरवलं होतं की अशा पद्धतीने हेच अभंग घेऊ, किंवा ती प्रोसेस कशी होती? अभंगबोध लिहिताना कुठलाही अभंग कसा निवडायचा, काय निवडायचं हे काही ठरलेलं नव्हतं. जे अभंग समोर येतील, वाचता वाचता त्याचा अर्थ लागेल चांगला आणि आपल्याला लिहावं वाटेल अशा अभंगांवर लिहिलं. काही वेळेला अशी परिस्थिती यायची की त्या परिस्थितीला अनुरूप एखाद्या अभंगावर लिहिणं अपेक्षित आहे असं वाटायचं आणि मग त्या दृष्टीने लिहिलं जायचं. उदाहरणार्थ आता जो वाद सुरू आहे वारकरी संप्रदायाचा, आपण सगळेजण टीव्हीवर बघतोय, तर त्यात एक मुद्दा आधी प्रकर्षाने येत होता की वैदिक आणि वारकरी ह्या काय परंपरा आहेत, वैदिक धर्म वेगळा आणि वारकरी विचार वेगळा. तर मग त्याच्यावर लिहावं असं वाटलं म्हणून वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा एराणी वाहवा बहार माता याच्यावर आता कार्मिक मध्ये लेख लिहिलेला आहे. तर असे जेव्हा जेव्हा प्रसंग आले तेव्हा तेव्हा त्या प्रसंगाला अनुरूप असे काही अभंग संतांचे आहेत आणि ते आपण विश्लेषण करून लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत या भूमिकेतनं ते सांगितलेले आहे. तुम्ही नुकताच या सगळ्या आजूबाजूच्या संदर्भाचा उल्लेख केला. धर्मरक्षण हा यातला गाजलेला शब्द आहे सध्या, की बाबा धर्म आणि धर्मरक्षण अशा सगळ्या गोष्टी. याच्यामधलं एक प्रकरण आहे त्याच्यात संतांचे धर्मरक्षण अशा अनुषंगाने तुम्ही काही लिहिलंय. तर ते संतांचं धर्मरक्षण कसं होतं हे या निमित्तानं ऐकायला आवडेल. एक म्हणजे आपल्या सामाजिक जीवनातला एक जो महत्वाचा मुद्दा आहे की धर्म. धर्म म्हणजे काय, तर ज्ञानोबांनी त्याची व्याख्या केलेली आहे. येथ वडील जे जे करती तया नाम धर्मो ठेविती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. वाड वडिलांचं आचरण करणं म्हणजे धर्म आहे हे ज्ञानोबांनी सांगितले. तर वाड वडील म्हणजे कोण, तर वाड वडील म्हणजे आमचे मायबाप कोण आहेत, तर तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तीवर्ण. संत हेच आमचे मायबाप आहेत आणि या मायबाप संतांनी सांगितलेला आचरणातून दाखवलेला जो धर्म आहे त्या धर्माचं रक्षण संतांनी केलेलं आहे. हिंदू मुस्लिम हे धर्म हे कागदोपत्रीचे धर्म आहे, पण खरा धर्म कोणता, तर खरा धर्म हा एकच आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे जे साने गुरुजींनी सांगितलेले आहे, हा प्रेम धर्म वारकरी संप्रदायाने सांगितलेला आहे आणि त्या प्रेम धर्माचं रक्षण केलेलं आहे. आणि धर्म या शब्दाच्या भोवती संतांचं काय म्हणणं होतं हे सांगण्याचा त्या अभंगामध्ये प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे आणखी एक जसं धर्मरक्षण हा शब्द महत्वाचा आहे तितकाच वारकरी हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे, की बाबा हे वारकरी आहे आणि हे अमुक अमुक आहेत ना, ते वारकरी नाही आहेत असं बऱ्याचदा सोशल मीडियावर फेसबुकवर याच्यावर म्हणजे थोडक्यात ते अधोरेखित केलं जाते की हा हे म्हणजे वारकरी, हे म्हणजे असं. तर वारकरी होण्याची कसोटी असा एक त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर ही कसोटी कशी आहे, काय नेमकी? त्या अभंगाचा प्रसंग असा आहे की तुकोबार एकदा आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. ते दर वद्य एकादशीला आळंदीला जायचे तुकोबार आणि आळंदीत माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना अचानकपणे शेताच्या जोंधळ्याचं शेत होतं ज्वारीचं आपल्या भाषेत, आणि त्या ज्वारीच्या कणसावर काही पाखरं बसलेली होती. आणि आता महाराज आले ना, तर महाराज आल्यावर माणूस आला, मग त्या माणसाला काय कळतं हे तुकाराम महाराज आहे, ते आपल्याला काय करणार नाही, हे त्या पाखरांना कळणार नाही. ती पाखरं उडून गेली. आता पाखरं उडून गेल्यावर तुकोबारांना त्याचं प्रचंड वाईट वाटलं की माझ्यामुळं पाखरं उडून गेली. अरे संत तर निर्भय असतात आणि संत समोरच्याला निर्भय करतात, त्यांना कशाचंही भय नसतं. आणि मग जर कशाचंही भय आपल्यापासून लोकांना वाटू नये हे जर संतत्वाची कसोटी असेल तरी पाखरं उडून गेली. पाखरं उडून गेली म्हणून महाराज प्रचंड उद्विग्न झाले आणि दुःखी होऊन खिन्न मनाने तिथं बसले. पण जनावरांना सुद्धा भावना कळतात. जसं मी नेहमी सांगतो की बहिणाबाई ज्या तुकोबारायांच्या शिष्या होत्या, त्यांच्याकडे एक कपिला गाय आणि तिचं वासरू होतं. ते वासरू बहिणाबाईंनी टाकल्याशिवाय चारा पाण्याला स्पर्श करत नव्हतं. तर तसं त्या पाखरांना तुकोबारायांची भावना कळली आणि त्यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही हे कळलं आणि ती पाखरं आपोआप महाराजांच्या अंगा खांद्यावर आली आणि खेळायला लागली. आणि मग महाराज म्हटले की आत्ता मी खरा वारकरी झालो, आत्ता मी खरा संत झालो. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. पांडुरंगाच्या कृपेची पावती आहे. काय पावती आहे, तर पाखरं माझ्या अंगावर बसली. आता पाखरं काय आपल्या अंगावर बसणार नाही ते सोडा, पण किमान माणसं तरी आपल्या जवळ येतील. नाहीतर नको बाबा हे लय वाईट माणूस आहे याच्या जवळ जायला नको असं म्हणणार नाही.
एवढं तरी किमान आपण सद्भावनेनं वागलं पाहिजे. असं सद्भावनेनं आणि संवेदनशीलतेनं वागणं ही वारकरी संप्रदाय पुढ्याची कसोटी आहे असं मला वाटलं, म्हणून त्या अभंगावरचं ते भाष्य केलेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये वारकरी असणं, याच्यामध्ये समतेची भाषा ही सातत्याने येत राहिली. समतेचे काही प्रयोग केले गेले, सातत्याने त्या समतेच्या प्रयोगशाळा त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. तर आत्ताच्या या सगळ्या काळात ही त्या प्रयोगशाळांची, त्या प्रयोगांची प्रासंगिकता किती वाटते, आणि काय वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय केलं गेलं पाहिजे, या प्रयोगशाळांचं स्वरूप कसं असलं पाहिजे? प्रयोग हा शब्द आपण शाळेमध्ये कधीतरी ऐकलेला असतो. एखादा प्रयोग करायचा, आणि प्रयोग करताना काय केलं जातं तर त्याचं ठरलेलं असतं. काही साधनं आपल्याला लागतात, त्याच्यानंतर एक प्रक्रिया असते तो प्रयोग पूर्ण करण्याची. आमच्या वहिनी कॉलेजला इंजिनिअरिंगचं शिकवतात, ते प्रॅक्टिकल वगैरे असेल त्यांना. काय माझा संबंध शाळेशी खूप वर्षांपासून तुटलाय. तर कारण तो कीर्तन शाळेशी जोडलाय. तर हे जे काही शाळेतले कॉलेजमधले प्रयोग आहेत, तर त्याच्यात एक पद्धत असते. माझे सर आलेले नीलकंठ लिंगे सर आहेत, किंवा आता सचिन चंदनशिवे सर पण आले. तर हे माझे शाळेतले शिक्षक होते. तर प्रयोगाचं आपलं चाललेलं होतं. तर प्रयोग ही गोष्ट अशी आहे की प्रयोग करताना आपण एक साधनं घेतो. साधनानंतर त्याला एक पायऱ्या असतात, आणि शेवटी मग त्याला निष्कर्ष असतो, आणि असा तो प्रयोग लिहिण्याची पद्धत आहे. तसा तुकोबारांनी एक प्रयोग सांगितलेला आहे. कोणता प्रयोग आहे तर हा समतेचा प्रयोग आहे. मग समतेचा प्रयोगाची साठी साधनं काय काय महाराज म्हणतात. त्याच्यासाठी साधनं म्हणजे गोपीचंदन पाहिजे, तुळशीची माळ पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे टाळ मृदुंग पाहिजे. ही सगळी साधनं गोळा करा. आणि ही प्रयोगशाळा कुठे आहे तर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात ही प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेत ही सगळी साधनं गोळा केली. आता पायरी काय आहे त्याची, म्हणजे प्रयोग कसा पूर्ण करायचा, तर महाराज सांगतात तो प्रयोग म्हणजे एकमेकांच्या पाया पडणं हा प्रयोग आहे. वर्ण अभिमान विसरल्या याती एक एका लोटांगण जाती रे, हा पहिला प्रयोग आहे की एकमेकांच्या पाया पडायचं. आणि एकमेकांच्या पाया पडलं की मनातली जी वर्णाभिमानाची भावना असते ती निघून जाते. आपल्याकडं प्रचलित परंपरेमध्ये असं होतं की एक उदाहरण जे नेहमी सांगितलं जातं की एक स्त्रीची भूमिका करणारे पुरुष कलावंत होते, त्यांचं नाव काय, बालगंधर्व. तर हे जे बालगंधर्व आहेत, हे बालगंधर्व स्त्रीची भूमिका करायचे, आणि ते ब्राह्मण होते जन्माने. आणि दुसरे होते केशवराव भोसले, जन्माने मराठा होते. आणि त्या दोघांनी एका चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये एक भूमिका केलेली होती. त्यात बालगंधर्व स्त्रीच्या भूमिकेमध्ये होते, आणि केशवराव भोसले पुरुषाच्या भूमिकेमध्ये होते. आणि त्या चित्रपटामध्ये सीन असा होता की बालगंधर्व, स्त्रीच्या भूमिकेतले बालगंधर्व केशवराव भोसलेंच्या पुरुष असल्यामुळे पाया पडतायत. केशवराव भोसलेंच्या कोण पाया पडते, बालगंधर्व पाया पडतायत. कशात हा प्रसंग आहे, पिक्चर मध्ये किंवा नाटकामध्ये हा प्रसंग आहे. तो सीन कट करण्यात आला. का कट करण्यात आला, कारण नाटकात किंवा सिनेमात का असेना, पण एका ब्राह्मणाला मराठ्याच्या पाया पडताना कसं दाखवायचं, कळलं का? हे कुठल्या काळात घडलेल्या, अलीकडच्या, आता एक 100 वर्ष झाले असतील ना श्रीरंग सर. ते कोल्हापूरचे आहेत ना, कोल्हापूरमध्ये केशवराव भोसले होऊन गेले. 100 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात हे घडत होतं. त्या पार्श्वभूमीवर, म्हणजे जिथं 100 वर्षापूर्वी एका मराठ्याला एक ब्राह्मण मराठ्याच्या पाया पडतोय असं चित्रपटात सुद्धा दाखवलं जाऊ शकत नव्हतं, त्या महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात आपल्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये परिसा भागवतासारखा ब्राह्मण शिंपी असलेल्या नामदेवरायांच्या पाया पडत होता. या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये अनंत भट अभ्यंग नावाचा ब्राह्मण दलित असलेल्या चोखोबारायांच्या पाया पडत होता. हे 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेलं आहे, इथे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये घडलेला आहे. हा पहिला प्रयोग, त्याला आपण एक पाया पडण्याचा प्रयोग म्हणतो. दुसरा प्रयोग संतांनी काय केला इथं, तर गोपाळ काल, पूर्वीच्या काळामध्ये खालच्या मानल्या गेलेल्या जातीतल्या व्यक्तीच्या घरचं अन्न पाणी खायचं नाही असा नियम होता. आणि तो किती काटेकोर होता, किती काटेकोर होता, तर एक शिवनाथ शास्त्री नावाचे शास्त्री होते, ते इकडे आले दक्षिणेमध्ये.
आणि एका कामठी जातीच्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली. आता आंघोळ करायला काय अडचण आहे का? पेज ठीक आहे, आपण घडीभर बाजूला ठेवू. पण कामठी जातीच्या व्यक्तीनं तापवलेल्या पाण्याची आंघोळ केली म्हणून त्याच्यावर बहिष्कार टाकला. हे कितव्या शतकातलं सांगतोय मी? अलीकडच्या 100 वर्षातलं सांगतोय, 100-150 वर्षातलं सांगतोय. त्या पार्श्वभूमीवर 700 वर्षापूर्वी आमच्या चोखोबारायांच्या घरी पंक्तीला बसून ज्ञानोबाराय, नामदेवराय सगळे संत जेवत होते. गोपाळ कार्याचा प्रयोग म्हणजे काय? सगळ्या जातीच्या व्यक्तींनी घरातनं आणलेली शिदोरी एकत्र करायची, गोपाळ काला म्हणून सगळ्यांनी वाटायची आणि खायची. हे सगळं या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आपल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी केलेले आहे. तर हे जे 2 प्रयोग आहेत समतेचे पंढरपुरात होणारे, त्याच्यावरचा खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाहेरे या अभंगावरचं निरूपण करताना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि मग पुन्हा काय झालं सांगू का? आता हे पाया पडत होते की नाही सगळे एकमेकांच्या, पण पुन्हा पाया पडताना सुद्धा जात बघूनच पाया पडायचं असं वारकऱ्यात पण शिरलं. म्हणजे माळ घालताना सुद्धा, आता वास्कर फड आहे पंढरपुरातला, तर माळ घालताना एखाद्या ब्राह्मण वारकऱ्याला माळ घालायची असेल तर बहुजनाकडनं कशी घालायची, म्हणून बहुतांश ब्राह्मण वारकरी फडावरच्या ब्राह्मण वारकऱ्याकडनंच माळ घालायची, कारण गुरुच्या तर पाया पडावं लागणार ना. म्हणजे पाया पडण्याचा मूळ हेतू जो होता सामाजिक समतेचा, तोच मागं पडला. आणि पाया पडणं हे केवळ एक कर्मकांड बनलं. म्हणून गाडगे बाबांच्या परंपरेमध्ये असं की ते कुणाला पाया पडू देत नाही. गाडगे बाबा पाया पडलं की पाठीमध्ये काठी मारायची, कैकाडी बाबा सुद्धा कुणाला पाया पडू देत नव्हते. तर अशी ही सामाजिक समतेच्या प्रयोगाची एक प्रयोगशाळा या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये होती. त्याचं विवेचन त्याच्यामध्ये आले. समतेची प्रयोगशाळा करणं म्हणजे एका बाजूला समतेची भाषा करणं, पण त्याच वेळी एका विशिष्ट समूहाचा रोष उडवून घेणं आणि त्याची किंमत चुकवणं, हे वारकरी संतांना आणि वारकरी सत्पुरुषांच्या वाट्याला वेळोवेळी येत राहिलं. तर याच्यामध्ये असणारा त्या काळातला संघर्ष कसा होता किंवा त्याचं अलीकडच्या काळापर्यंत ते संघर्षाचं स्वरूप आहे, पण काय वाटतं या संदर्भात? आता एवढा संघर्ष तर संतांनी केलेलाच आहे. म्हणजे तुकोबाराने असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. संतांची व्याख्या काय? तर जो जगाचे आघात सहन करतो त्याला संत म्हणावं. आता संतांना का आघात सहन करावे लागत होते? आता संतांचं काय कुणाशी व्यक्तिगत भांडण नव्हतं ना, कुणाचा बांधा शेजारी बांध नव्हता, बरोबर की नाही? रामेश्वर शास्त्रीचा आणि तुकोबारायचा काय बांधा शेजारी बांध नव्हता. त्यांचं भांडण कशासाठी होतं? रामेश्वर शास्त्रींचं आधी असं म्हणणं होतं की आमचं वर्चस्व निर्माण झालं पाहिजे, तुकोबारायांना वेदाचा अधिकार नाही. तुकोबारायांचं म्हणणं होतं वेदांचा अधिकार सगळ्यांना असायला पाहिजे. तर हे समता आणि विषमता यांच्यातलं हे भांडण आहे. हे कुठल्या जातीतलं भांडण नाही, कुठल्या धर्मातलं भांडण नाही, हे व्यक्तिगत भांडण नाही, हे विचारसरणीचं भांडण आहे. संतांची विचारसरणी समतेची आहे आणि सनातन्यांची विचारसरणी विषमतेची आहे. सनातनी आणि संत यांच्यामध्ये जे अंतर आहे ते मुख्यत्वे विचारसरणीचं अंतर आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बाकी सनातन्यांशी काय आमचं बांधाचं भांडण नाहीये, व्यक्तिगत भांडण नाहीये, जातीचं भांडण नाहीये. नाहीतर साने गुरुजींसाठी आम्ही सगळे आलोच नसतो. साने गुरुजी काय आमच्या जातीचे नाही, पण माझी या जातीचा मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया, या न्यायाने साने गुरुजी आमच्या जातीचे आहेत. या न्यायाने सगळे संत आमच्या जातीचे आहेत, किंबहुना आम्ही संतांच्या जातीचे आहोत. तर असं हे आहे. आता या सगळ्यामध्ये म्हणून एक युवक, आपण सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा कालखंड आलेला आहे, पण एक गोष्ट आहे की समजा आता अभंग बोध आहे, अभंगांना कुठल्याही काळामध्ये एक टिकलेपण आलं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लिखित, मौखिक, कीर्तन अगदी इथपर्यंत ते आता अलीकडच्या काळात अभंग रिपोस्ट नावाचा प्रयोग केला. वेगळ्या पद्धतीनं अलीकडच्या काळातल्या साधनं घेऊन अभंगांचं त्या पद्धतीनं सादरीकरण केले गेलं. असं काय आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये की माध्यम बदलतात, काळ बदलतो, पण जे आहे ते टिकून राहतं. असं त्याच्यामध्ये काय हे तुम्हाला या सगळ्या दरम्यान गवसलंय किंवा काय वाटतं? नाही, एक बघा, आता मगाशी विनायकनी जे सांगितलं की आपण वारकरी संतांची परंपरा सांगतो आणि आपण कीर्तन भजन करतो, पारंपरिक पद्धतीने एकादशीचा उपवास करतो, दिंडी काढतो, हे सगळं वारकरी संप्रदाय टिकवण्याकरता आवश्यक आहे. ते संतांनी सांगितलेलं आहे, त्याचं महात्म्य त्यांच्या अभंगामध्ये आहे, ते सगळं आपण करतो. पण हे न करणारी पण काही माणसं संतांना खूप मानतात, बरोबर की नाही? आणि मग अशी जी माणसं आहेत त्यांचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे आपल्या समोर. त्याचं उत्तर तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात की
अंतरी निर्मळ वाचेची रसाळ तया गाळा माळा असो नसो, त्यांच्या गाळ्यात माळ असो नसो, पण ते जर आपल्या संतांना मानत असतील तर आपण त्यांना जवळ केलं पाहिजे. तर आता संतांच्या बद्दल खूप वेगवेगळे प्रयोग होत आहेत. जसा अभंग रिपोर्टचा उल्लेख झाला, वेगळ्या पद्धतीने अभंगाचं गायन ते करताय. आपला विनायक मगाशी बोललेला विनायक घोगाडे, त्यानं 2 खूप चांगल्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. पहिली डिअर तुकोबा ही कादंबरी आहे. डिअर तुकोबा एवढं गाजलेलं आहे की जवळपास 10,000 प्रती त्याच्या वितरित झालेल्या आहेत आतापर्यंत. विनायक हा काय पारंपरिक अर्थाने वारकरी नाही, म्हणजे सांप्रदायिक अर्थाने काही काळात माळ नाहीये, पण त्यानं तुकोबारायांच्या संबंधाने प्रचंड अभ्यास करून आणि मुळात तो प्रतिभाशाली आहे. आमच्याकडे काय प्रतिभा आलीच नाही कधी, म्हणजे प्रतिभाशाली अशा अर्थाने. तर ती जी काय प्रतिभा आहे विनायककडं, त्याच्यामुळं विनायकनं लिहिलेली पुस्तकं प्रचंड लोकप्रिय होतात. आणि मला भेटलेली अनेक माणसं सांगतात तेव्हा तुम्ही ते डिअर तुकोबा वाचलंय का, खूप लोक विचारतात. आता खरं तर दरवेळी तसं सांगू नये, पण आता ते सांगायला पाहिजे म्हणून परत सांगतो. विनायकच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की माझं लग्न ठरलं आणि ठरल्यानंतर होय होय वारकरीचं प्रकाशन होणार होतं. तर मी मयुरीला म्हटलं की मी तुला होय होय वारकरी देतो, वाच. ती म्हटली आता पुस्तक वाचण्यात इंटरेस्ट नाही, तुम्हाला वाचण्यात इंटरेस्ट आहे. तर पुन्हा लग्न झालं. लग्न झालं साहित्याचा रसिक तुमच्या मनातच नाही काय वाचायचं हे समजलं. तर मग पुन्हा लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी तिला म्हटलं आता तरी वाच. मग तिला ते पुस्तक वाचायला सुरुवात केलं. एक दिवशी माझ्याकडे आली, मला म्हटली तुम्ही पुस्तक लिहून फार चांगलं केलं म्हटलं. मी म्हटलं काय झालं, तर मला जेव्हा जेव्हा झोप येत नाही ना तेव्हा तुमचं पुस्तक वाचलं, मला एकदम भारी झोप लागते. आणि तेच विनायकचं पुस्तक डिअर तुकोबा तिने घेतलं. 2-3 दिवसामध्ये पूर्ण पुस्तक तिने वाचून काढलेले. विठोबा मिसिंग इन पंढरपूर विनायकची दुसरी कादंबरी लगेच तिने वाचून काढलेली. माझ्या घरातली आई बहिणी सगळ्यांनी, भाऊ सगळ्यांनी विनायकचं पुस्तक कादंबरी वाचलेली आहे. का वाचलेली आहे, आता आमचं थोडं काय त्यात कादंबरी नाही ना, त्यामुळं त्याच्यात असं फुलवण्याचा भाग नाहीच आहे. त्याच्यामध्ये फक्त संदर्भ आहे आणि ते अभ्यासकांकरता आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात रस वाटत नाही, रस असायचं काही कारण पण नाही. मग बघा विनायक दादा, मी तुमच्या पुस्तकाचं एवढं प्रमोशन करतोय. तर असे प्रयोग करणारी मुलं, तरुण मुलं खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात गावोगावी काम करतात आणि वारकरी संतांचा विचार. त्यामुळे आपण असं समजायचं काही कारण नाही की आम्ही सगळं संतांचं करतोय, असं नाही. महाराष्ट्रात खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने संतांचं काम करतायत. आता विनायक दिल्लीला असतो, म्हणजे इचलकरंजी हे त्याचं मूळ गाव जरी असलं तरी तो बीबीसी हे माध्यमांमधली सगळ्यात प्रतिष्ठित अशी गोष्ट आहे. तर तो बीबीसीला दिल्लीत काम करतो. हे मी बोलताना एरवी आवाजावच बोलतो बरं का, आता फक्त तुम्हाला सांगायला लागलो त्याच्यामुळे आरेतुरीची भाषा येते. आणि तो जरा समवयस्क आहे, म्हणजे 2-4 वर्ष माझ्यापेक्षा माणसं सुज्ञ आहेत. हा सुज्ञ आहेत. हा त्यांना एकेरी बोललं की लगेच माझा अपमान झाला असं म्हणणे इतपत बिंडोकपणा आलेला नाही त्यांच्यामध्ये. तर विनायक दिल्लीला रिपोर्टिंग करतो आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित काय असलं तरी सहसा तोच लिहितो. इतरही सहकारी लिहितात, पण जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाच्या विषयावर स्टोरी करायची असेल तर विनायकला तिकडं संधी आहे असं मला दिसतंय सध्या. मला अंतर्गत माध्यमांमधलं काही माहित नाही, पण बीबीसीची त्याच्या सोबत असलेली अनेक सहकारी आहेत. ही सगळी सहकारी मंडळी सुद्धा तेवढ्याच प्रेमानं आस्थेनं वारकरी संप्रदायाविषयी लिहितायत, बोलतायत. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा आजच्या काळामध्ये नव्याने विस्तार होतोय. आणि अभंगाचा एक अर्थ आपण जे नेहमी सांगतो की अभंग, जो कधी भंगत नाही तो अभंग. आता हा आपल्या सांगण्यासाठीचा अर्थ झाला, तोही खराच आहे, पण अभंगाचा मूळ अर्थ काय हे सांगतो. अभंग याच्यामध्ये काही चरण असतात, बरोबर की नाही. जे पहिलं चरण असतं त्याला उद्ग्राह म्हणतात. पहिलं जे चरण आहे त्याला उद्ग्राह. साधारणपणे दुसरं जे चरण आहे ज्याच्यामध्ये अभंगाचा विचार असतो, मुख्य मध्यवर्ती केंद्र, जे आपण प्रत्येक चरणानंतर परत नव्याने म्हणतो, त्याचं काय नाव आहे, ध्रुपद. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे चरण आहे अभंगाचं, ज्याच्यामध्ये त्या संतांची नाममुद्रा आलेली असते, त्याला अभोग असं म्हणतात. शेवटचं जे चरण आलेलं असतं त्याला. तर हे जे शेवटचं चरण आहे अभोग, त्याच्यावरनं याचं नाव अभंग पडलेलं आहे. म्हणजे
शेवटच्या चरणावरनं की ज्या रचनेमध्ये कर्त्यानं स्वतःचं नाव वापरलेलं आहे आणि म्हणून संतांची नाममुद्रा महत्वाची आहे. हे जे कव्हर केलंय अभंगबोधचं हे रवींद्र सातपुतेनी केलंय. त्यांनी 1 रुपया या कव्हरसाठी घेतलेला नाही. आता इथं नामा म्हणे, जणी म्हणे, सोयरा म्हणे, एका जनार्दनी म्हणे, लतीफ महाराज आपल्या मंगळवेढ्याचे मुस्लिम समाजातले संत आहेत, त्यांचा अभंग आहे, त्यांच्या एका अभंगावर याच्यात निरूपण आहे. तर हे सगळ्या संतांच्या ज्या नाममुद्रा आहे ती नाममुद्रा ज्या शेवटच्या चरणामध्ये सामील असते त्याला अभोग म्हणतात. किंवा महानुभव पंथामध्ये पण एक नरेंद्र कवी म्हणून होते, त्यांनी खूप चांगलं रुक्मिणी स्वयंवर लिहिलंय. आपल्या नाथरायांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिण्याच्या आधी त्यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलंय. नाथांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिण्याच्या आधी त्यांनी लिहिलंय. तर ते रुक्मिणी स्वयंवर त्या नरेंद्रानं मागितलं होतं की मी तुला पैसे देतो, हे माझ्या नावाने हे कर, प्रसिद्ध कर, हे माझं आहे म्हणून सांग. आणि असं सांगताना त्या राजाने काय सांगितलं नरेंद्राला, तर याचा अभंग आम्हाला द्या. अभंग द्या म्हणजे याचं कर्तृत्व आम्हाला द्या. अभंग याचा अर्थ रचनेचं कर्तृत्व. आणि म्हणून आपल्या संस्थेचं नाव पण अभंग प्रबोधिनी आहे, पुस्तकाचं नाव अभंग बोध आहे. एक शेवटचा जो प्रश्न आहे तिकडे येतो मी, कारण खूप म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने छोटी काळी ही मुलाखत यायची आणि ज्यांना सविस्तर ऐकायचंय, बरेचसे प्रश्न मी याच्यात घेतलेले नाहीयेत. याचं कारण आहे तुम्ही युट्यूबवर किंवा सोशल मीडियावरती आदरणीय श्रीरंगजी गायकवाड सर या ठिकाणी आहेत, त्यांनी घेतलेली जी मुलाखत आहे, मला वाटतं वारकरी परिषदेमध्ये ती मुलाखत घेतली होती. तर त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतीलच. फक्त एक शेवटचा जो प्रश्न आहे ते होय होय वारकरी पासून ते आता अभंग बोधापर्यंत आपण पोहोचलोय. यापुढे तुम्ही आम्हाला काय वाचायला देणार आहे? आणि त्याचा जोडून दुसरा प्रश्न की एक तुमचं शैक्षणिक क्षेत्र वेगळं आहे, जिथं तुम्ही शिक्षण घेतलंय ज्या क्षेत्रात ते वेगळं आहे आणि ही परंपरा हा एक भाग आहे. अशी कुठली गोष्ट आहे की जी गोष्ट स्वतःला थांबवत नाहीये आणि या प्रवाहामध्ये सातत्यानं स्वतः टिकवून ठेवते? एक म्हणजे याच्यानंतर वाचायला काय मिळेल हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे की आपण ज्या मठामध्ये बसलेलो आहोत त्या कैकाडी महाराजांचं चरित्र हे याच्यानंतर येणार आहे. आदरणीय हरिभक्तपरायण भारत महाराज जाधव हे कैकाडी बाबांचे नातू आहे. आणि योगायोग असा असतो की माझे आजोबा वैकुंठवासी भोसलिंग महाराज सुरुवातीला कैकाडी चालीची कीर्तनं करायचे, म्हणजे कैकाडी बाबांसारखी कीर्तनं करत होते. बऱ्याच जणांनी ऐकलेली आहेत. नंतर ते वास्करपाड्याला अनुसरून त्या नियमाने कीर्तनं करायला लागले. पण नंतरच्या काळात कैकाडी बाबा मठाशी असलेला संबंध हा तेवढा राहिलेला नव्हता. मी साधारणपणे 8वीला असेल, वैशाख वारी हीच वारी असायची, आता वैशाख वारी झाली. त्या वैशाख वारीला आल्यावर आम्हाला वाटायचं की कधीतरी कैकाडी बाबा मठात गेलं पाहिजे. पण दशमी, एकादशी आणि द्वादशी तिन्ही दिवस आमचे जे नियमित कार्यक्रम आहेत ते व्हायचे, त्याच्यामुळे इकडे यायला संधी मिळायची नाही. पण जेव्हा जे तरुण पोरं आली आमच्या याच्यामध्ये फडामध्ये, म्हणजे आधीपासून होती ती, पण कीर्तना करता यायला लागली, टाळ घ्यायला लागली. आता त्यातली बरीच आले, नवनाथ आलाय, म्हणजे बरीच सगळी जण आले, तर सगळ्यांची नाव घेत नाही, प्रातिनिधिक म्हणून त्याचं घेतलं. तर ही सगळी मुलं जेव्हा आली तेव्हा सगळे पोरं मिळून पंढरपुरात काहीतरी बघायला पाहिजे. मग काय बघायचं म्हणून पहिल्यांदा हा कैकाडी बाबांचा मठ बघायला आलो. आणि तेव्हा फुगड्याला खेळायचे आमचे सगळेजण. आता जर आपल्याकडे वेळ असेल तर आता आपण खेळणारच आहे फुगड्या. तर त्या फुगड्या खेळायची, तर आम्ही फुगड्या खेळलेल्या आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर या मठाचा पुन्हा संबंध काही आला नाही. फक्त एक कैकाडी बाबा मठ ही पंढरपुरातली एक आकर्षक वास्तू, विठ्ठल मंदिरानंतरचं सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल तर हा मठ हे असं ठरलेलं होतं. पण नंतर जेव्हा वैकुंठवासी रामदास महाराज वारले, म्हणजे भारत महाराजांचे वडील कैकाडी बाबांचे पुतणे, तेही फार परखड होते, आक्रमक होते, जहाल होते, स्पष्टवक्ते होते आणि मूळ वारकरी संप्रदायाचा विचार अधिक ताकदीने मांडत होते. आणि विशेष म्हणजे हे पंढरपुरात करत असताना इथल्या बडव्यांशी, इथल्या सनातन्यांशी त्यांनी टोकाचा संघर्ष केला आणि त्याची किंमत मोजली. तर त्यांच्यावरचं निर्धार नावाचा एक स्मृतिग्रंथ आम्ही संपादित केला. त्याच्यासाठी भारत महाराज आणि मी बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि मग त्याच्या निमित्ताने आमचा संपर्क येत गेला, वाढत गेला. मला आई वडिलांचं प्रेम भारत महाराजांनी आणि ज्योतिताईंनी दिलेलं आहे. ते नेहमी असं म्हणतात की तुम्ही मुलगा आहे आणि आमचा मुलगा आहे, आणि मयुरीला सून म्हणूनच ते बोलतात. तर प्रतीक दादा एवढंच प्रेम भारत महाराजांनी आणि त्यांच्या ज्योतिताईंनी म्हणजे माझ्या आईंनी तेवढं माझ्यावर केलेलं आहे. तर त्या प्रेमातनं उतराई होण्याचा एक भाग म्हणून आणि कैकाडी बाबा परंपरेबद्दलची श्रद्धा प्रकट करण्याचा एक भाग म्हणून
पुढचं हे कैकाडी बाबांचं चरित्र मी लिहिणार आहे. कैकाडी बाबांचं चरित्र झाल्यानंतर विप्रमतीसी भाष्य नावाचं कबीरांचं एक ब्रज भाषेमध्ये एक पुस्तक आहे, म्हणजे पुस्तक बीजक नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये विप्रमतीसी नावाचे एक छोटं प्रकरण आहे, त्याचा मराठीमध्ये भाष्य लिहायचा विचार आहे. खूप आम्ही ठरवतो, भारत महाराज आणि मी बोलायला लागलो तर तास तास दीड तास आमचा दररोज फोन असतो आणि त्याच्यात जवळपास आम्ही 50 गोष्टी ठरवतो आणि त्यातली एक गोष्ट आम्ही वर्षात पूर्ण करतो. दररोज 50 गोष्टी म्हणजे 350 म्हणून 50 किती होत असेल बघा, आणि त्यातली एक गोष्ट आम्ही पूर्ण करतो, पण तेवढ्या ठरवतो म्हणून एक गोष्ट पूर्ण होते. कळलं का? एक मोठी कामं झालेली, होय होय वारकरी झालं, निर्धार झाला, 5 वर्ष समतावारीचा उपक्रम करतोय, 2 वर्ष वारकरी विचार चिंतन परिषद घेतोय, वर्षाकाठी जवळपास 70-80 कीर्तन महाराष्ट्रभर करतोय, व्याख्यानं करतोय. हे सगळं अभंग प्रबोधिनी म्हणून एकत्रितपणाने करणं चालू आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाल सर आलेले आहेत, ते कोरोशी संबंधित आहेत. कोरोचा महत्वाचा याच्यामध्ये सहभाग आहे. त्या सगळ्यांच्या साथीने तुमच्यासारखे सगळेजण मित्र आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीनं हे दरवर्षी आपण करतोय आणि जेवढं ठरवतोय त्यातलं 1% जरी करता आलं तरी ते खूप पुरेसं आहे असं वाटतं, कारण आम्ही ठरवतोय नाही. त्यामुळं ते काहीतरी एक शेर आहे, मला काही शेरोशायरी येत नाही, भारत महाराज चांगली शेरोशायरी करतात, पण त्या शेरचा अर्थ असा आहे की काय भरपूर गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक त्यातली एक एक गोष्ट करायला दम निघतो, असं काही दम निघले हजारो हजारो ख्वाहिश काय, मला हिंदी मुळात जास्त येत नाही. प्रत्येक ख्वाहिश म्हणजे आपण हजारो गोष्टी ठरवतो, पण त्यातली एक एक गोष्ट पूर्ण करताना दम निघतो. तसे निघले अरमान लेकिन फिर भी कम निघले. कीर्तन करायचं पहिल्या ओळीवरती बोलल्यानंतर मग दुसरी ओळ असं. बरं ठीक आहे. म्हणजे आता हे अभंगबोध हे लिहिलेल्या लेखांचं पुस्तक करायला माझा महिना गेलाय, कारण याच्यात व्याकरणाच्या चुका असतात, 10 वेळा त्याचं प्रूफ रिडिंग असते, झटझोंब्याचं काम आहे आमच्या भाषेमध्ये. पुस्तक काय सोपं काम नाही, तर त्याच्यामुळे एक एक करणं हे अवघड गोष्टी आहेत. पण आता कैकाडी बाबांचं चरित्र आम्हाला करावंच लागेल, कारण ह्या कैकाडी बाबांच्या पुण्यतिथीला कसल्याही परिस्थितीमध्ये कैकाडी बाबांचं चरित्र पूर्ण करायचा असा निर्धार आपण केलेला आहे. म्हणजे निर्धार नावाचं पुस्तक संपादित केलेलं असतं. हे कैकाडी बाबांचं चरित्र येईल, विप्रमतीची भाष्य येईल, त्याच्यानंतर गुरुपरंपरेवरचं पुस्तक करायचंय. नामदेवरायांच्या संबंधाने काही कामं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. इतर खूप कामं अशी डोक्यात आहेत, काय काय करायला पाहिजे अशा हिशोबाने. मार्मिकमध्ये लेखमाला सुरूच आहे. महानुभावांच्या संदर्भामध्ये काही लिहायचं असं डोक्यात आहे. आता इतरांच्या संप्रदायावर लिहिण्याचा आगाऊपणा थोडा करायला पाहिजे आपण. तर ते असं सगळं जे काही आहे ते खूप विस्तारानं पुढच्या काळामध्ये करण्याचा आपला संकल्प आहे. अगदीच या सगळ्या गोष्टींची आम्ही वाट बघतोय. या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. त्या सगळ्या उपक्रमांचं, प्रकल्पांचं आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. इथं असलेल्या सगळ्यांना विनंती करेन की या ठिकाणी असणारे विनायक दादा आहेत, त्यांची विठोबा मिसिंग इन पंढरपूर किंवा डिअर तुकोबा आणि ज्ञानेश्वर दादांचं होय होय वारकरी आणि त्याचबरोबर अभंगबोध हे पुस्तक आपण सगळ्यांनी जरूर वाचण्याचा प्रयत्न करूया. याचं कारण असं आहे की त्या दोघांकडे बघितलं की मला नेहमी बाबुराव बागुलांची ओळी आठवतात. ते असं म्हणतात की तुकोबाची विणा हाती घेईन म्हणतो, समतेचे गीत गाईन म्हणतो. तुकोबांची विणा हाती घेऊन समतेची गीत गाणारी माणसं या निमित्तानं आपल्याला भेटलीत. ही तुमच्या माझी प्रचंड चांगली आपल्या वाट्याला आलेली गोष्ट आहे. तर ही चांगली गोष्ट आपण जपण्याचा प्रयत्न करूया आणि हे साहित्य आहे ते वाचूया. बाकी गेला बराच काळ तुमच्याशी चर्चा करत असताना बऱ्याच गोष्टी ह्या आम्हाला ऐकायला मिळाल्या. या पुस्तकाचं पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांच्या वतीनं स्वागत. आम्ही हे नक्की वाचू आणि या पुस्तकाची ही पहिली आवृत्ती लवकरच संपू यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला नाही, तुम्ही प्रकाशक आहे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना खूप खूप जाताना निलेश माईगावकरांच्या काही ओळी त्या ऐकवतो आणि या मुलाखतीच या ठिकाणी ही मुलाखत संपन्न झाली अशी जाहीर करतो की आयुष्यामध्ये असं असतं की बऱ्याचदा वय मोजलं जातं आणि मग ज्ञानोबार म्हणजे ज्ञानोबार आहे ते अगदी आमचा ज्ञानदाता. तर याच्याकडे बघत असताना माझ्यापेक्षा 1 वर्षानं लहान आहे तो आणि बऱ्याचदा आम्हाला त्याचा आदर्श घेता येतो. ही फार भारी गोष्ट आहे की जे शिकायला मिळणं आपल्या समवयस्कांकडून ही फार चांगली गोष्ट वाटते. तर इज इक्वल टू MC स्क्वेअर आईन्स्टाईन सांगून गेलाय.
E इज इक्वल टू MC स्क्वेअर आईन्स्टाईन सांगून गेलाय आणि सांग बिनधास्त जगताना कधी सापेक्षवाद आढळालाय. कांट असो, मार्क्स असो वा असो एखादा शेक्सपियर, कांट असो, मार्क्स असो किंवा असो एखादा शेक्सपियर, आयुष्याला पुरून उरतो 21 वर्षांचा ज्ञानेश्वर. आयुष्याला पुरून उरतो 21 वर्षांचा ज्ञानेश्वर. सिद्धार्थाचा गौतमच करतो एखादा निर्वाणीचा क्षण. सिद्धार्थाचा गौतमच करतो एखादा निर्वाणीचा क्षण. आणि एक दिवस माझा असेल असं फक्त म्हण, एक दिवस माझा असेल असं फक्त म्हण. असा समतेच्या दिवसासाठी आपण सगळेजण आशावादी राहूयात आणि अशासाठी ग्वाही म्हणून ही माणसं आपल्या सोबत आहेत. ही फार आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.